तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज काय स्पेशल काही दाखवायचं नव्हतं, दाखवायसारखं काय व्हिडिओमध्ये नव्हतंच. तर व्हिडिओ काढायला पण काय नव्हतं. सो म्हणलं आज मी काय काय करते दिवसभरात ते तुमच्याशी शेअर करते. सो चला मग तुमच्याशी शेअर करते. बघू मी काय काय करते आज. छोटे मोठे इकडले तिकडली कामं तर करावंच लागतात आपल्याला, पण जी धूळ खात आहेत छोटे मोठे तेच मी इकडं करणार आहे. सो चला तर मग तुमच्याशी शेअर करते मी दिवसभरात काय काय करते. चला. पहिलं तर आहे ना, हा सोफा मी व्यवस्थित करणार आहे, कारण त्याच्या खालून मी आज झाडून वगैरे घेणार आहे. कारण खूप धूळ झाली आहे आणि कचरा पण झाला आहे त्याच्या खाली. म्हणजे डबल आहे ना, म्हणजे सोफा कम बेड आहे. सो त्यामुळं खाली पण घाण झाली आहे. तिथे मी धूळ वगैरे काढणार आहे, ते तुम्हाला दाखवते. चला तर मग पहिलं मी कॅमेरा सेट करते. हा आहे ना, खूप मोठा आहे यार, बसत पण नाही आहे. हा बसलं बाबा एकदाच. आता मस्त हे लावायचे उशा वगैरे आणि मग झालं, मग बाकीची कामं. तर गाईज आता झालेलं हे लावून आणि उशा पण लावले आणि बेडशीट चेंज केली आज. सो मी आज चेंज केली, सोमवार होता म्हणून. बाकीचे आता झाडू मारायचं आहे, फरशी पुसायचे, देवपूजा करायची, परत चहा पण बनवायचा आहे मला. तर चला. जरा फॅन बंद केली की गरम होतं यार. आता तर झालं आहे माझं, म्हणजे झाडू मारून तर झालेलं आहे सगळं. आता फरशी पुसायची आणि बाकीचे कामं. चला फरशी पुसून घेते पटापटा, कामं उरकत नाहीत आपली. चला म्हणलं जरा आपलं पण आवरून घ्यावं. केसात खूप गुंता झाला होता, डोकंच विंचरलं नव्हतं. सो म्हणलं इकडं विंचरून घ्यावं डोकं आणि थोडंफार आवरून घ्यावं आपलं पण, म्हणून मी तेच इकडं डोकं विंचरत होते. हवा फॅन लावला होता ना, तर त्यात डोकं विंचरत होते मी. कारण फॅन जर बंद केला ना खूप गरम होतं. थोडीशी पावडर पण लावली. चला म्हणलं पटापटा आवरूया आणि बाकी आपल्याला चहा नाश्ता पण बनवायचा आहे, चहा बिस्किट खायचं आहे, बाकीचे घरातली कामं आवरली, त्यानंतर स्वयंपाक वगैरे पण बनवायचा आहे. इकडं माझा चहा बनवून झाला. सो मी आता चहा आणि बिस्किट खाणार आहे. इकडं मी चहा बिस्किट खाते, मोनॅको बिस्किट आणि चहा मस्त.
हे कपड्यांच्या घड्या करायचे होते. काय बोलते मी मला कधी कधी सुचतच नाही वॉइस ओव्हर देताना काय बोलायचं, कन्फ्यूज होते. नाही तर नॉर्मल टाईम अशा कॅमेरा पकडून बोलायला इझी पडतं, पण व्हिडिओ शूटिंग करून नंतर बोलायचं म्हणलं ना मला तर सुचतच नाही, माझं शब्दच अडखळतात. नाही तर नॉर्मल अशी बडबड करत असते. तर म्हणलं चला इकडे आपले कपडे जे काल काढून आणून ठेवले होते तेच घडी करून ठेवावं, कारण ते तसेच पडले ना मग तसेच पडतात, ते चुरगळून जातात मग प्रत्येक वेळी. मग त्यामुळे म्हणलं पटापटा हे आवरून घ्यावं. तर ते आवरून घेतलं मी आणि मग कपाटात ठेवून टाकलं. तर इकडे ना आपल्या साड्यांचा स्टॉक पण आलेला आहे. हे बघा, मेशोवर ऑर्डर पडलेले आहेत खूप, तेच आज डिस्पॅच करायचे आहेत साड्या. सो मी हे पॅकिंग करून ठेवणार आहे. तर उद्या येईल तो बाबा, तो घेऊन जाईल. तर चला, आत्ताच हे पार्सल आलेलं आहे, साड्यांचा स्टॉक आलेला आहे. तर तेच मला हे करायचं आहे, ठेवायचं आहे, लेबल वगैरे लावायचं आहे आणि पिशवीत पॅकिंग करून ठेवायचं आहे आणि बारकोड वगैरे लावायचं आहे. ऑर्डर खूप 1-2 पडल्यात ऑर्डर, त्यात साड्या. आज आज नाही तर उद्यापर्यंत डिस्पॅच करून. चला मी दाखवते तुम्हाला. इकडं बारकोड लावायचं आणि इकडं त्यांचा लेबल चिपकवायचं आहे, मग झालं. मग कल उद्या येतील, मग ते त्यांना देऊन टाकायचं पार्सल. पुरी करतो आणि साड्या खूप सुंदर आहेत, मी तुम्हाला दाखवते. ही वाली साडी आहे, ही पिंकवाली, ही पण गेली आहे, पण ती कशाला दाखवते. सो ही वाली आहे, खूप सुंदर साडी आहे, बघू शकता. एकदम नॉर्मल साडी आहे आणि हलकी फुलकी आहे, नेसल्यावर एक नंबर वाटते घातल्यावर. आणि ह्याचा ब्लाऊज पण सेम असाच आहे, कारण हा तर एक 1 पीस आहे माझ्याकडं. पण खूप सुंदर साडी आहे आणि ह्याच्यावरचे बॉर्डर बघा, आणि एकदम मऊसूद आहे आणि जशी घालाल ना तशी राहणारी साडी आहे, बिलकुल फुगणारी वगैरे नाही आहे. डेली यूजसाठी जे घरगुती गृहिणी असतात त्यांच्यासाठी खूप सुंदर साडी आहे ही. जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की मेसेज करा. आणि अशा प्रकारे खूप सुंदर सुंदर साड्या आहेत, तुम्ही कमेंट्स करा ज्यांना पाहिजे असेल त्यांनी, आणि मग मी तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर देते. त्यानंतर ही अशीवाली येते, ही पण सेम आहे, म्हणजे ह्याच पॅटर्नमध्ये आहे, फक्त रंग वेगळा आहे. हे बघू शकता, खूप सुंदर साडी आहे, घातल्यावर पण खूप सुंदर वाटते. आणि ह्याची प्राईस फक्त 599 रुपीजला आहे आणि फ्री शिपिंगमध्ये होम डिलिव्हरी आहे. कलर पण एकदम फ्रेश आहे. कोणाला पाहिजे नसेल तर कमेंट्स नक्की करा. आणि त्यानंतर आहे ही साडी, जी की खूप सुंदर आहे आणि ह्याचा सूत पण खूप सुंदर आहे. एकदम मस्त साडी बसणार आहे, बिलकुल फुगणारी नाही आहे. आणि त्याचा काठ पण असा खूप सुंदर आहे आणि पैठणी टाईप लुक देतो, म्हणजे पैठणीच आहे, पैठणी टाईप सारखी दिसते आणि खूप छान दिसते. आणि ह्याची प्राईज आहे 600 रुपये फ्री शिपिंगमध्ये आणि होम डिलेवरी. जर कोणाला पाहिजे असेल तर कमेंट्स नक्की करा. आणि साडी ना एक नंबर आहेत आणि त्या ब्ल्यू आणि येलो कलरची साडी आहे ना ती पण खूप सुंदर आहे.